नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा व्लॉग आहे दसऱ्याच्या दिवशीचा. सकाळी लवकर उठून आम्ही घर आवरलं. त्यानंतर प्रतीकनी देवपूजा आणि शस्त्रपूजा केली. मग गाडीला धुवून गाडीला हार घातला आणि तोपर्यंत मी बाकीची कामं आवरली. मग झटपट आवरून बॅग घेऊन आम्ही निघालो कर्जतला. कर्जतला गेल्यावर मी पटापट साडी नेसली आणि घरातल्या सगळ्यांना सोनं देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. मग इथे विराजने सुद्धा मला सोनं दिलं आणि तो माझ्या पाया पडत होता, पण मी त्याला ते काही पडू दिलं नाही. पण मम्मी पप्पांनी मात्र जबरदस्तीने माझ्या आणि प्रतीकच्या दोघांच्याही त्याला पाया पडायला लावलं. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. आणि आता इथे माझ्या सासूबाई म्हणजेच मम्मी गरमागरम पुरणपोळ्या बनवतायत, खास माझ्यासाठी आणि प्रतीकसाठी, कारण आम्ही दोघंही दुपारी घरी जेवायला नव्हतो. आणि माझ्या सासूबाई नेहमीच मस्त पुरणपोळ्या बनवतात, पण यंदाच्या पुरणपोळ्या काही आणखीनच भारी झाल्या होत्या. आणि आज घरी सगळ्यांना सँडविच खायचं होतं, त्यामुळे मी पटापट सँडविचची तयारी करायला घेतली. सगळ्या भाज्या चिरून घेतल्या आणि जेव्हा पण आमच्या घरी सँडविच बनतं ना, तेव्हा ते काम माझं आणि विराजचं असतं. मी पटापट त्याला सँडविच बनवून देते आणि तो एकीकडे त्यांना टोस्ट करत असतो. पण यंदा मम्मींनी नवीन सँडविच मेकर आणलं होतं, सो आम्ही त्याच्यामध्ये हे सँडविच बनवत होतो. पटापट सगळे चीज ग्रिल सँडविच आम्ही बनवून घेतले आणि मग आम्ही जेवायला बसलो. आणि आजच्या मेन्यूमध्ये होतं कटाची आमटी, पुरणपोळी आणि गरमागरम चीज ग्रिल सँडविच. आणि आपला हा व्लॉग इथेच एंड होतोय. आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.